आपण आज मर्दाना चिकित्सा घेऊया. माझा आवाज नाही ऐकू आला तर मला सांगा जरा. येतोय ना ऐकू? अ, हो मॅम येतोय. हा, ठीक आहे. येतो नाही. निसर्गोपचारामध्ये बाह्य उपचारामध्ये मालिशलाही महत्व आहे. भारत, चीन, ग्रीस, रोम, इजिप्त इत्यादी देशांमध्ये हजारो वर्षांपासून मालिश प्रचलित आहे. आता मालिशला मर्दन चिकित्सा असंही म्हटलं जातं. आणि म्हणून किंवा मसाज, काही आलं तरी आपल्याला नावं वेगळी म्हणून हे मुद्दामून हेडिंग ते दिलेलं आहे, मर्दन चिकित्सा. आता मर्दन चिकित्सा ही मूलभूतपणे स्पर्शातून दिली जाते. ओके नाही. स्पर्श मानवाची मूलभूत गरज आहे, यावर अनेक वैद्यकीय महाविद्यालयांमधनं संशोधन झालं आहे आणि अजूनही चालू आहे. आता आपल्याला हे स्पर्शातून कसं कळतं, तर म्हणजे त्यांनी काय म्हटलं की अनाथ आलयातील मुले प्रेमळ स्पर्शाविना कुपोषणाला बळी पडताना दिसतात. तर अतिदक्षता विभागातील रुग्ण त्यांच्या नातेवाईकांचा प्रेमळ स्पर्श त्यांना वारंवार लाभला तर लवकर बरे होतात, असे आढळून आले आहे. तात्पर्य, स्पर्शाला एक उपचारात्मक आयाम आहे. आज रेकीपासून ते भौतिक उपचारांपर्यंत अनेकविध उपचार पद्धतीमध्ये स्पर्शाचा विविध पद्धतीने उपयोग होताना दिसतो. स्पर्शोपचार म्हणजे मसाज. या मसाजला शारीरिक एवढाच आयाम नसतो, तर मानसिक भावनिक आयाम तेवढेच प्रभावी असतात. मसाजला अनन्यसाधारण ऐतिहासिक महत्व आहे. आपण ते मुन्नाभाई MBBS मध्ये तो म्हणतो ना, प्यार की झप्पी. तसं आहे, म्हणजे आपल्याला काय मिळतं मिठीतून, तर ते जे प्रेम आहे ना, तर ते मिठीतून मिळत असतं. एखादी म्हातारी व्यक्ती असे ना, म्हातारी एखादी पुरुष म्हणा किंवा म्हणजे आजी आजोबा, तुम्ही कोणीही म्हणा, त्यांना जर तुम्ही जरा हाताला हात लावला, त्यांच्या अंगावरून हात फिरवला, तर ते बरं वाटतं. ते सुद्धा बघा, तुम्ही त्यांच्या जवळ गेला ना, तर ते तुम्हाला असं चेहऱ्यावरून हात फिरवतात. बरोबर? बघितलंय की नाही? म्हणजे शेवटी काय असतं हातातून स्पर्श. ती स्पर्श आहे, ती प्रेमाची भूक असते. हो की नाही? तर ती त्याच्यातून आपल्याला दिसत असते. तर आणि याच्यातून म्हणजे आपलं नुसतं शारीरिक नाही, तर त्याने म्हटलं तसं मानसिक आणि भावनिक गरज सुद्धा आपली स्पर्शातून आपली पूर्ण होत असते. आता हा मसाज जी पद्धती आहे, ती स्पर्श चिकित्सा, तर त्याचा इतिहास जर आपण बघितला ना, तर प्रत्येक देशामध्येच तो आपल्याला आढळून येतो. हं. आणि सगळ्यात जुनी उपचार पद्धती ही आहे. BC, इसवी सन 2003, 330, त्याच्यामध्ये इजिप्तमध्ये एका थडग्यामध्ये लेग मसाजचं चित्र दाखवलेलं आहे. म्हणजे पायाला मसाज करतानाच एक असं चित्र त्याच्यामध्ये दाखवलंय. म्हणजे किती जुनी पद्धत आहे ती. म्हणजे त्याच्या आधीही प्रचलित असेल, पण तरी सुद्धा ती कोरून काढलेली आपल्याला अजूनही दिसून येते. BC 2000 याच्यामध्ये मालिश हा शब्द प्रथम लिहिला गेला. तर त्याचं त्यांनी इंग्लिश शब्द म्हणजे असं येतं, पण मालिश असा शब्द प्रथम लिहिला गेला. आणि प्राचीन मेसोपोटियामध्ये 21व्या शतकाच्या सुरुवातीला सापडलेल्या काही सुमेरियन आणि अक्कडियन ग्रंथांमध्ये त्याच्या वापराचं वर्णन केलं आहे. म्हणजे आपण जर इतिहास बघितला तर हा आपल्याला खूप जुन्या ज्या काही गोष्टी सापडल्या त्याच्यामध्ये ग्रंथांमध्ये त्याचं वर्णन सापडतं. शिकारीला धावताना पाय मुरगळला तर तो ठीक करण्यासाठी मसाज वापरत असत. शिकारीला धाव म्हणजे आपण ही ही गोष्ट तर आपल्याला पण आहे की, म्हणजे हे आपण गोष्टींमध्ये वगैरे ऐकतो आपण. ओके नाही, की पाय मुरगळलाय तर आपण थोडस चोळल्यावरती बरं होतंय. ते चोळणं किंवा काय असतं, किंवा तेल लावून किंवा काहीतरी आधी थोडस हाताने मसाज केला आणि नंतर झाडपाला लावला वगैरे गोष्टी आपण नेहमीच ऐकतो. इसवी सनापूर्वी 5व्या शतकामध्ये F. राजाच्या पत्नी दररोज मिर्ह हे सुगंधी तेल ऑलिव्ह तेलात मिसळून त्याने संपूर्ण शरीरास मसाज करत असे. त्यामुळे त्यांची कांती सतेज राहत असल्याचे म्हटले आहे. हिपोक्रेटस ख्रिस्तपूर्व 490 हा
त्यांनी काय प्रतिपादन केलंय की प्रत्येक डॉक्टरनी मसाज कलेमध्ये प्रवीण असलं पाहिजे. हे त्यांनी म्हणजे म्हणजे आपण जर बघितलं की हे पूर्वीपासूनच्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि का असलं पाहिजे तर तुमच्या स्पर्शाने आपण रुग्णांना बरं करू शकतो हे त्याला माहिती होतं. हं? चीनमध्ये पीत बादशहाच्या चीनी वैद्यकाच्या आद्य पुस्तकामध्ये त्याचं नाव आहे ते HUANGDINEJING हुआंगडू. आता याचा उच्चार कसा करायचा ते तुम्ही बघा. नि निजिंग किंवा काय मध्ये म्हणजे या पुस्तकामध्ये त्यांनी त्वचा व स्नायूंच्या मसाज विषयी व त्याच्या उपयुक्ततेविषयी विविध उल्लेख त्याच्यामध्ये आहेत. आणि मसाज हा चीनी पारंपरिक वैद्यकाचा एक महत्वाचा घटक आहे. म्हणजे आपण अॅक्युप्रेशर आणि अॅक्युपंक्चर जसं बघतो तसं तिथे त्यांच्या मसाजला सुद्धा तेवढंच महत्व पारंपरिक वैद्य चिकित्सेमध्ये दिसून येतं. भारतीय आयुर्वेद परंपरेतही मसाजला विशेष स्थान असून अभ्यंगाच्या रूपाने त्याच्या दैनंदिन स्वास्थ्यवृत्तामध्ये समावेश होताना दिसून येतो. म्हणजे दैनंदिन स्वास्थ्यवृत्त म्हणजे काय? आता तुम्ही थोडाफार आयुर्वेदाचा पण याच्यामध्ये तुम्हाला लेक्चर्स आहेत. तर काय आहे बरं स्वास्थ्यवृत्त दैनंदिन दिनचर्येमध्ये तुम्ही काय सांगाल? अभ्यंग करायचं त्यांनी म्हटलंय तर काय सांगाल? आंघोळीच्या आधी तेलाने मसाज, तिळाच्या तेलाचा मसाज. तिळाच्या तेलाने मसाज करायचा, बरोबर. तर म्हणजे आपण अभ्यंग स्नान हे फक्त दिवाळीच्या आधी नरक चतुर्दशीला आपल्याला तेवढंच माहितीये, पण तसं नाहीये. आयुर्वेदामध्ये त्यांनी आंघोळीच्या आधी तुम्ही तिळाच्या तेलाने मसाज करायला सांगितलंय. आणि जर पॉसिबल असेल तर थोडा वेळ उन्हामध्ये पण बसलात तर निश्चित त्याचा फायदा होतो. कारण तिळाचं तेल आणि सूर्यप्रकाशामध्ये आपण जर बसलो तर जास्तीत जास्त आपल्या हाडामध्ये ऍब्सॉर्ब होतं विटॅमिन डी आणि कॅल्शियमची वृद्धी होते आणि हाडं बळकट व्हायला मदत होते. आयुर्वेदात प्रकृतीनुसार मसाज तेलाची निवड करण्यावरती भर देण्यात येतो. म्हणजे तुमची कुठली प्रकृती आहे, कफ आहे, वात आहे, पित्त आहे, त्याच्यानुसार तेलाची निवड केली जाते. तसेच विशिष्ट बिंदूंवर दाब देऊन मसाज करण्याचेही फायदे सांगितले. मर्मस्थळ असतात तर त्याच्यावरती जर तुम्ही दाब देऊन तुम्ही मसाज केला तर त्याचा निश्चित फायदा होतो. मध्ययुगापर्यंत उपचाराचा भाग असणारा हा मसाज पुढे कॅथलिक चर्चच्या हस्तक्षेपामुळे मागे पडला व पुढे पुढे तर आधु आधुनिक वैद्यकातूनही तो जवळजवळ हद्दपार झाला आहे. म्हणजे काय की नंतरच्या वेळेला आपल्या देशामध्ये म्हणजे 16व्या शतकानंतर डच पोर्तुगीज आले, त्याच्यानंतर इंग्रज आले आणि मग त्यांनी पहिल्यांदा काय केलं तर तुमच्या इथे जे चांगलं आहे ना ते बंद करायचं, हा प्रकार त्यांनी केला. आणि मग त्या चर्चेस मधून त्यांनी त्यांची जी काही औषधोपचार पद्धती आहे त्याला पुढे केलं आणि पर्पजली आपली कशी वाईट आहे आणि हे लोकांना सांगून कधी समजावून कधी जबरदस्तीने त्यांनी ती बंद करायला लावली. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी तीच प्रचलित केलेली आणि त्याचा प्रभाव आतापर्यंत दिसून येतोय. परंतु आता आयुष मंत्रालयाने पुढाकार घेतल्यामुळे पुन्हा एकदा आपल्या देशातल्या ज्या काही जुन्या परवैद्यकीय परंपरा आहेत तर त्या पुन्हा लोकांपर्यंत समोर येत आहेत आणि म्हणूनच आपण सुद्धा त्याचा अभ्यास करताना दिसतोय. भविष्य पुराण, वात्सायन कामसूत्र म्हणजे इत्यादी पुस्तकांमध्ये सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येतो. परंतु आधुनिक कालखंडामध्ये मसाज हा पुन्हा ऊर्जितावस्थेमध्ये आलेला आहे. या ग्रंथांमध्ये सुद्धा आपल्याला त्याचं वर्णन आढळून येतं. आता सध्या आपण थोडस मसाजला पुन्हा बरे दिवस आल्यासारखे दिसून येतात. 1575 मध्ये अँब्रोस परे यांनी लठ्ठपणा कमी करण्यासाठी आणि रक्त परिसंचरण सुधारण्यासाठी हेवी आणि लाईट मसाज सुरू केला. प्रोफेसर पर हेन्ट्रिक लिंग या स्वीडिश जिमनॅस्टचे म्हणजे त्यांनी काय केलं की त्यांनी आपल्या अनुभवातून काय सांगितलं की मऊ टिश्यूज आहेत, सॉफ्ट टिश्यूज आहेत. तर सॉफ्ट टिश्यू म्हणजे काय की आपले स्नायू एकमेकांना जिथे जोडले गेलेले असतात त्या जोडूती असतात तर त्यांना जर तिथे तुम्ही जर ठराविक स्पर्शबिंदू आहेत तर त्यांना
हे करून तुम्ही तिथे दाब दिला, मसाज केला मुठीने. म्हणजे आता जी पद्धत आहे ना करण्याची, तर ती त्यांनी थोडक्यामध्ये मॉडर्न मसाज पद्धती त्यांनी टेक्निक त्यांनी शोधून काढलंय, की थोडंसं पेळल्यासारखं करायचंय, मुठीने मसाज द्यायचा आहे, असे ठक 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 ठोके द्यायचे आहेत, किंवा आपण हळूहळू बोटाने मसाज देत गोल 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 जातो. हे सगळं त्यांनी उपचार पद्धती सुरू केली आहे. 1813 मध्ये स्टॉकहोम येथे मसाजचं पहिलं विद्यालय निघालं, ते म्हणजे सेंट्रल रॉयल इन्स्टिट्यूट. 1818 मध्ये पिओरीने फ्रान्समधील मसाजवर एन्सायक्लोपीडिया थिसिस लिहिला. म्हणजे त्यांनी पहिल्यांदा की मसाजवर काहीतरी लिहिलं गेलं मोठ्या स्वरूपामध्ये. जॉन हार्वे केलॉग 1985 यांनी द आर्ट ऑफ मसाज हे प्रकाशित केलं. पुढे ऑस्ट्रियातील मनोविश्लेषण तज्ञ विल्हेम रिच यांनी विविध नकारात्मक भावनांचा शरीरातील मऊ ऊतींवर घातक परिणाम होतो व त्या ताठर होतात, आखडतात, असा सिद्धांत मांडला. यालाच बॉडी आर्मरिंग किंवा कवच सिद्धांत असं म्हटलं जातं. म्हणजे काय, की तुमच्या आपल्या नकारात्मकता असेल, हे योगामध्येही आढळतं, की आपलं मन नीट नसेल तर आपल्याला थोडी लिथार्जी येते, आणि लिथार्जी येते म्हणजे आळसपणा येतो, हा एक वेगळा भाग. पण तो काय येतो, तुमची स्नायू कडक होऊन जातात. एरवी म्हणजे तुम्ही हळूहळू हळू नकारात्मकता वाढत गेली तर बॉडी एकदम स्टिफ व्हायला लागते. तर हे बॉडी जे स्टिफ होते ना, याला कारण काय, की मनामध्ये जी काही निगेटिव्हिटी साठलेली आहे ना, त्याचा परिणाम म्हणून हे आपले मसल्स स्टिफ व्हायला लागतात. आणि म्हणून बघा, की जर आपल्याला बरं वाटत नाहीये, म्हणजे इमोशनली तुम्ही डिस्टर्ब आहात किंवा मेंटली डिस्टर्ब आहात, आणि जर कोणी मसाज करून दिला की आपल्याला बरं वाटतं. मग हे बरं वाटणं काय असतं, तर तुमच्या इमोशन्सचा, मनातल्या विचारांचा परिणाम म्हणजे तुमच्या शरीराच्या मसल्स मध्ये टॉक्सिन साठायला सुरुवात होतात, आणि ते पुढे फ्लो व्हायला लागतात, आणि म्हणून तुम्हाला बरं वाटतं. या ऊतींना मसाज केल्यामुळे नकारात्मक भावनांचे विरेचन होते, असे रिचचे म्हणणे होते. त्यामुळे मसाज या शारीर पद्धतीला एक मनोभावनात्मक आयाम असून ती एक सर्वकष उपचार पद्धती झाली. अमेरिकेतील इझालेन संस्थेने पुढे या दिशेने अधिक संशोधन केले व मसाज पाश्चिमात्य देशांमध्येही प्रसिद्ध झाला. म्हणजे पुढे अमेरिकेमध्ये ज्या वेळेला संशोधन केलं केलं गेलं, त्यावेळेला पाश्चिमात्य लोकांना सुद्धा त्याचं महत्व हे पटायला लागलं. आता या व्यतिरिक्त इतर देशांमध्ये सुद्धा कुठे कुठे मसाज बद्दल काय लिहिलं गेलंय, तर जपानमध्ये मसाज देण्यासाठी अंध व्यक्ती असत. हम्म आता अंध व्यक्ती असत का, ते तुम्हाला कळेल, की कोणाची शरीर कोणाला दिसू नये, हा म्हणजे त्याच्या मागचा उद्देश असावा असं वाटतं. म्हणून पण त्या अंध व्यक्तींना आपण म्हणतो ना, की तुमचं एक इंद्रिय म्हणजे ज्ञानेंद्रियांपैकी जर एक इंद्रिय वीक असेल किंवा नसेल, तर दुसरं कुठलं तरी इंद्रिय असतं की ते तुमचं जास्त स्ट्रॉंग असतं. हो की नाही? तसं यांना दृष्टी नाहीये, पण स्पर्शाच्या चे ज्ञान आहे ना, ते त्यांना जास्त चांगल्या प्रकारे होतं. आणि स्पर्श ज्ञान अधिक तीक्ष्ण असल्याने त्यांचा त्यांचा मसाजसाठी उपयुक्त ठरत असे. ते अम्मा अम्मा असे रस्त्याने ओरडत असत. म्हणजे ते असे ओरडत आले की समजायचं की मसाज करण्यासाठी हे आलेले आहेत, आणि मग त्यांना मसाजसाठी बोलवलं जात असे. एस्कलेपिडस ह्या ग्रीक फिजिशियनने आपली सगळी औषधे थांबवून, तो जी काय औषधं देत होता ती सगळी त्यांनी बंद केली, आणि त्यांनी काय म्हटलंय, की मसाज घ्यायला पाहिजे त्याच्यावरती त्यांनी भर दिला. आणि त्यामुळे काय होत असे, म्हणजे त्यांनी स्वतःला काय केलं, की त्यांना स्वतःला सुद्धा त्याच्यामुळे शांत झोप लागत असे. म्हणजे अशा प्रकारचं वर्णन आपल्याला आढळतं. जुलियस सीझरला फिट्स येत असत. तो सर्व शरीराला चिमटे काढत असे, आणि त्यामुळे त्याच्या फिट्स कमी झाल्या. म्हणजे ही पण एक पद्धत आहे, की असं असं बॉडीला चिमटे काढल्यासारखी एक हे करत असे, की त्याच्यानी त्याच्या ज्या फिट्स आहेत त्या कमी झाल्या. म्हणजे याच्यामध्ये अॅक्युप्रेशरचा पण थोडासा भाग येतो, की ते स्पर्शबिंदूंवरती दाब दिला जात असावा, आणि त्याला ते बरं वाटत असावं. प्लिनी नावाचा नॅचरलिस्ट शरीर चोळून घेत असे, त्यामुळे त्याचा अस्थमाचा विकार कमी झाला. तणाव आणि निद्रानाश याच्यावरती इलाज म्हणून मसाजला सर्वत्र मान्यता होती. आता मसाज थेरपीचे प्रकार कुठले कुठले आहेत, म्हणजे प्रकार काय आहेत, तर
क्रीडा मालिश, थाय मसाज, स्वीडिश मसाज, शियात्सू मसाज, हॉट स्टोन मसाज, म्हणजे तुम्ही मसाजचे वेगवेगळे प्रकार जर तुम्ही बघितले तर हे असे आढळून येतात. चेअर मसाज, वॉटर मसाज लाउंज, आयुर्वेदिक मध्ये अभ्यंग आणि मर्म उपचार, तेलमर्दन, जलमर्दन, चंपी, अम्मा म्हणजे पारंपरिक जपानी मसाज, बॉलिनीज मसाज की गरम बॅलिनीज स्टोनचा त्याच्यामध्ये, बॅलिनीज मसाज सॉरी, की त्याच्यामध्ये ते स्टोन्स असायचे असतात, तर ते थोडे गरम करून त्याचा वापर केला जातो. ऑस्ट्रेलियन बोवेन थेरपी, इझालेन मसाज, बॉडी रॉक, दगडामध्ये कोरलेल्या सर्पाकृती साधन असतं एक, म्हणजे तर त्याच्यामुळे त्यांनी मसाज केला जातो. नंतर बेअर फूट डीप टिश्यू आपला केरळी मसाज, नंतर लोमी लोमी, रोमी रोमी मसाज न्यूझीलंड मध्ये केला जातो. तोगी तोगी, असे वेगवेगळे खूप मसाज आहे. हिऑट पारंपरिक फिलिपिनीज वैद्यकांचा तो मसाज आहे. आता ही तुम्हाला मसाज थेरपी मध्ये ही वेगवेगळी नावं तुम्हाला दिसून येतील वेगवेगळ्या देशांमधली. आता मसाज मध्ये तत्व कोणती वापरली जातात, म्हणजे कशा प्रकारे ते मसाज करण्याची पद्धती आहे, तर त्याची 4 तत्व आहेत. तर पहिलं म्हणजे काय की सार्वत्रिक पासून सुरू करून विशिष्ट जागी यायचं आणि पुन्हा परत सर्व शरीराला मसाज करायचा. म्हणजे एखादी गोष्ट तुमची दुखते, तर आधी आजूबाजूला मसाज करत करत यायचं, मग दुखऱ्या भागावरती करायचं आणि परत तुम्ही पूर्ण भागाला मसाज करायचा. यामुळे बरेच उद्देश साध्य होतात. प्रथम मसाज करणारी व्यक्ती आपल्या हाताने रुग्णाला स्पर्श करून मग आपली ओळख करून देते, म्हणजे स्पर्शातून ओळख करून दिली जाते. आता समजा तुम्ही रस्त्याने जात आहात, तुमचा पाय मुरगळला, कोणी नाहीये, इतका मुरगळला की तुम्हाला काहीच करता येत नाहीये, आणि तिथून एखादी व्यक्ती जाते आणि तो जर तुम्हाला म्हणाला की मी मसाज करून देऊ का, तर तुम्ही पटकन हो म्हणाल का त्याला? सांगा, हो म्हणाल का? नाही म्हणणार ना आपण. पण मग तो थोडं 2 गोष्टी बोलल्यावरती, की जरा मी ठीक आहे, 2 शब्द जरा बोलल्यावर आपल्याला थोडासा विश्वास वाटल्यावरती मग त्यांनी मसाज करायला समजा पायाला तिथल्या तिथे सुरुवात केली. एखादी अनोळखी म्हणजे स्त्रीला स्त्रीनी, स्त्री पुरुष हा तर भागच सोडून दे, पण स्त्रीला स्त्रीनी सुद्धा असेल तरी सुद्धा आपण पटकन नाही म्हणतो. पण मग नंतर आता पाय मुरगळला आहे, तर जिथे आता घोट्यात मुरगळला आहे तर आजूबाजूला म्हणजे त्याच्या पायाच्या आजूबाजूला बोटांना स्पर्श करत हळूहळू मग दुखऱ्या भागावरती यायचंय. अशा प्रकारे म्हणजे स्पर्शातून आधी ती व्यक्ती विश्वास आपला दाखवते. नाहीतर आपल्याला लगेच स्पर्शातून कळतं ना, कोणाचा धक्का लागला आणि कोणी धक्का मारला, हे आपल्या त्या स्पर्शातून लगेच आपल्याला कळून येतं, हो की नाही? तर तसाच हा प्रकार आहे की प्रथम आधी रुग्णाचा विश्वास संपादन करायला लागतो आणि तो त्याला स्पर्शातून बरोबर कळतो. ज्या अवयवाला दुखत आहे म्हणून मसाज करायचा आहे तिथला भाग हळूहळू उत्तेजित केला जातो. आता ही उत्तेजित करण्याची पद्धत आहे की आधी बाजूबाजूच्या भागाला मसाज करायचं, त्यामुळे रुग्णाला दुःखाच्या भागाची तीव्रता कळते. म्हणजे हळूहळू आलं की दुखणारा भाग किती जास्त दुखतोय तर ते त्याला हळूहळू कळायला लागतं. सुरुवातीला संपूर्ण शरीराला मसाज देऊन मग पीडित भागावर लक्ष केंद्रित करावे, त्यासाठी विशिष्ट पद्धत वापरावी. आता हे पुढे की जसं काही कणिक तिमणं, त्यानंतर पुन्हा संपूर्ण भागाला जनरल मसाज द्यावा. ऍक्च्युअल प्रॉब्लेम काय आहे हे बघून आता हे उदाहरण दिलंय की कशा प्रकारे तुम्ही मसाज द्यावा हे नंतर ठरवायचंय. पण आधी सुरुवात काय करायचंय, आधी आजूबाजूला मसाज द्यायचाय, मग दुखऱ्या भागाला, आणि मग त्याच्यानंतर पुन्हा संपूर्ण भागाला. म्हणजे हा पहिला भाग झाला. आता दुसरा काय आहे, तर उथळ किंवा वरवरचा ते खोलवर, मग पुन्हा उथळ म्हणजे शॅलो आणि वरवर, म्हणजे अगदी अगदी वरच्या लेअर मध्ये, मग वरच्या लेअरच्या खालच्या लेअर मध्ये, म्हणजे असा ह अशा प्रकारे, म्हणजे वर खाली अशा प्रकारे आपण त्याला मसाज देणार आहोत. आता खोलवर स्नायू तुम्हाला जर आतमध्ये दुखतंय, आता हे केव्हा की तुम्हाला खूप आतमध्ये दुखतंय, तर तुम्ही वर वर मसाज केला, मग थोडस प्रेशरनी मसाज केला, मग त्याच्यानंतर थोडासा अजून दाब दिला, म्हणजे एकदमच तुम्ही दाब दिला तर ती व्यक्ती कळवळायला लागेल, हो की नाही? आणि त्याचा फायदा होण्यापेक्षा ते
म्हणजे दुष्परिणाम ती पुन्हा हात पण नाही लावू देणार आपल्याला, हो की नाही. तर तसं न करता आधी वरच्यावर मसाज, मग थोडासा दाब देऊन, मग खोलवर दाब देऊन, मग खोलवर दाब दिल्यानंतर परत थोडासा हलका हात करायचा आहे आणि मग परत आपण वरच्या भागावरती यायचंय अशा प्रकारे. खोलवरचे स्नायू अति रिलॅक्स होण्यापूर्वी वरवरच्या भागाला हळूहळू मसाज द्यावा आणि हळूहळू खोलवर दबाव कमी कमी करत पुन्हा वरील भागाकडे संथ मसाज द्यायचा. म्हणजे वरवर ते खोलवर पुन्हा वरच्या बाजूला अशा प्रकारे. आता बाहेरील परिघाकडून केंद्राकडे या तत्वाचा उपयोग जखमी लचक भरलेल्या रुग्णांसाठी उपयुक्त ठरलं. मगाशी मी म्हंटल उदाहरण तिथे दिलं, पण हे म्हणजे बाहेरून आत आणि आतून बाहेर अशा प्रकारे. आधी जवळचा अवयव आणि म्हणजे अवयवाजवळचा भाग आणि नंतर दुखऱ्या भागाला मसाज. आता हे काय हे समजून घ्या की यात सुरुवातीला हृदयाजवळच्या भागात मसाज करावा आणि नंतर दुखऱ्या भागाच्या परिसरात मसाज करावा. म्हणजे थोडक्यामध्ये काय आहे की तुम्हाला जर एक मिनिट उदाहरण कोपरापासून मनगटापर्यंत मसाज करण्यापूर्वी खांद्याला मसाज करावा. आता इथे जर दुखतंय तुम्हाला आणि हाताला मसाज करायचा आहे, मनगटाला किंवा या भागाला मला दुखतंय, तर तुम्ही डायरेक्ट इथे मसाज करायला सुरुवात नाही करायचे. हार्टच्या जवळचा जो भाग आहे ना, आता हात आपण म्हटल्यावरती हृदयाजवळ हाताचा कोणता भाग येतो? तुमचा खांद्याचा भाग येतो, हो की नाही. मग आधी खांद्याला मसाज करायचा, असं करत 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 तुम्ही त्या भागावरती यायचंय. म्हणजे अशा प्रकारे डायरेक्ट म्हणजे हृदयाच्या जवळचा आता पाय असेल, गुडघ्याला तुम्हाला मसाज करायचा तर डायरेक्ट गुडघ्याला करायला सुरुवात नाही करायचंय. आता हृदयाजवळ पायाचा भाग म्हणजे जांघेपासून तुम्ही मसाज करत यायचंय आणि मग त्याच्यानंतर गुडघ्याला तुम्ही मसाज करायचाय अशा प्रकारे. आता मालिशचे शास्त्रीय 8 प्रकार आहेत. तर म्हणजे कोणकोणत्या प्रकारे केले जातात, आता हे जसं मी म्हंटल की वेगवेगळ्या प्रकारचे पद्धती आहेत मालिशच्या. तर त्याच्यामध्ये त्यांनी एके ठिकाणी असं म्हणलंय की सिस्टमॅटिक म्हणजे शास्त्रीय मालिश तुम्ही कशा प्रकारे कराल, तर ती 8 प्रकारे केली जाते. आणि मालिशचं आता म्हणजे आता जर तुम्हाला शिकायचं असेल नुसतं मालिश, तर नुसतं मालिश तुम्हाला शिकवलं जात नाही. पारंपरिक कुठेतरी तुम्हाला ते शिकवलं जाईल. हा म्हणजे आता बघा खेडेगावांमध्ये हाडं जोडणारी असतात, किंवा बोन सेटर असतं, बोन सेटिंग करून देणारी लोक असतात. पण ती ठराविक असतात, त्यांना ते बरोबर माहिती असतं. पण त्यांनी शरीरशास्त्र शिकलेलं नसतं, पण तरी त्यांच्या गुरुकडून त्यांना त्याचं ज्ञान त्यांना मिळालेलं असतं. कोणीही जाऊन ते शिकू नाही शकत. पण आताच्या काळी इन्स्टिट्यूट मध्ये तुम्हाला शिकायचं असेल तर आधी पहिल्यांदा तुम्हाला अनाटॉमी माहिती पाहिजे. कुठला अवयव कुठे आहे, किंवा कुठे दाब दिल्यानंतर कुठली नस दाबली जाणार आहे, किंवा कधी आपण दाबतो एका ठिकाणी आणि बरं होतं दुसरीकडे किंवा बिघडतं दुसरीकडे, असे बिंदू असतात. तर ते बिंदू कोणते आहेत, तर हे सगळं ज्ञान तुम्हाला असण्यासाठी तुम्हाला शरीरशास्त्र माहिती असणं गरजेचं आहे. मालिशच्या शास्त्रीय ज्ञानासाठी शरीरशास्त्राचं ज्ञान असणं अनिवार्य आहे. मुख्य अवयव, हाडे, तसेच सांध्यांची रचना, मांसपेशींची रचना आणि स्नायूंचे समूह इत्यादीचे ज्ञान तरी कमीत कमी असायला हवे. मालिशचे शास्त्र समजून न घेता मालिश केल्यास नुकसान होते. म्हणून आपण बघा प्रत्येक जण आपण त्याच्यासाठी कोणालाही पटकन आपण नाही म्हणतो, कारण का चुकीचं केलं तर काही भीती आपल्याला सगळ्यांना निश्चित असते. शास्त्रीय मालिशचे 8 प्रकार आहेत. तर ते काय आहेत? स्पर्श, एक किंवा अनेक बोटांनी किंवा दोन्ही हाताच्या तळव्यांनी स्पर्शाची क्रिया केली जाते. पेशीचा आकार, त्याची जाडी लक्षात घेऊन हळुवार किंवा जोराचा स्पर्श करावा. स्पर्शाची क्रिया पृष्ठवंशाच्या मणक्याच्या दोन्ही बाजूंना केल्यास स्नायू केंद्र जागृत होत असतात. म्हणजे आपण मणक्यांच्या बाजूला करतो की तो पृष्ठवंश म्हणजे काय? स्पायनल कॉर्ड, तुमचा पाठीचा मणका. त्या मणक्यांच्या दोन्ही बाजूला तुम्ही केलं तर काय होतं की स्नायूची केंद्र तुमची जागृत होत असतात. आता मृदुमार किंवा पर्कशन तळव्याने किंवा मुठीने केलं जातं. हाताचा तळवा तसेच बोटे शरीरावर आडवी ठेवून त्यावरती हलक्या हाताने बुक्क्याचा मार देण्याच्या क्रियेला मृदुमार असं म्हटलं जातं.
याच्यामुळे मांसपेशींमध्ये कितीही खोलवर वेदना असल्या तरी त्या कमी अथवा नाहीशा होण्यास मदत होते. घर्षण, मालिशसाठी घर्षण हे एक उत्तम साधन आहे. अशक्त रोग्याने गार पडलेले हात पाय गरम करण्यासाठी घर्षणाचा उपयोग करतात. म्हणजे जर तुमचे रोग्याचे हातपाय जर गार पडलेले असतील तर आपण पायाचे तळवे आणि हात घासतो की नाही, तर ते घर्षण पद्धत. कपड्यांनी किंवा तळ हातांनी त्वचेला कोरडे घर्षण केले असता उष्णता निर्माण होते व ताजेतवाने होते. म्हणजे घर्षण पद्धतीने काय होतं, तर उष्णता निर्माण होते आणि बरं वाटायला लागतं. चेपणं, आता पाय चेपणं हे आपल्यासाठी काय नवीन नाहीये. चेपण्याची क्रिया मुख्यतः मांसपेशीवर केली जाते. वृद्ध व्यक्ती तसेच चालून थकून आलेल्यांना पाय चेपण्याची प्रथा सगळीकडे प्रचलित आहे. मांसपेशी जेव्हा थकतात तेव्हा त्या ताठ बनतात आणि त्यांच्यात ताण निर्माण होतो. चेपल्याने मांसपेशींमधला तणाव व ताठपणा नाहीसा होऊन रक्ताभिसरण योग्य रीतीने होऊ लागते. बऱ्याच ठिकाणी काय असतं की पुरुष लोक थकून भागून आले घरी, किंवा ज्यांच्या रात्रपाळ्या असायच्या, मला अजूनही आठवतं की तर ते घरातले चिंटर पिंटर बच्चे कंपनी असतं ना, तर त्यांना भिंतीला आधार देऊन पायावर चाल, पाठीवर चाल, किंवा अशा प्रकारे बऱ्याच घरांमध्ये म्हणजे केलं जात असे. आणि त्याच्याने हा ताण रिलॅक्स म्हणजे होणं किंवा हाच प्रकार आपल्याला दिसून येतो, बरं वाटतं. कंपन कंपन देखील मालिशचे एक महत्वपूर्ण अंग आहे. कंपन म्हणजे व्हायब्रेशन. शरीरावरती कंपन क्रिया सुरू केल्याबरोबरच जेथे मालिश केली जाते ती जागा सोडून इतर जागी प्रतिक्रिया म्हणजे रिफ्लेक्स ऍक्शन होऊन जागृती येते. उदाहरणार्थ डोक्यावर किंवा पृष्ठभागावर कंपनांची क्रिया केली म्हणजे सर्व शरीरातील तणाव दूर होऊन शरीर हलके झाले असे वाटते. कंपनाची क्रिया चालू असताना बहुतेक अवयवांमधले केस एकाच वेळी उभे राहतात. म्हणजे रोम आपण जे म्हणतो की नाही स्किनवरचे, तर ते कंपन शरीरामध्ये विजेप्रमाणे चैतन्याची निर्मिती करते व थकवा पळून जातो. योग्य क्रिया केल्यास मालिश करून घेणाऱ्यासही झोप लागते. ज्या वेळेला डोक्याला मालिश केली जाते तर त्यावेळेला आपण व्हायब्रेशन देतो की नाही, तुम्ही नुसतं असं 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 फुल व्हायब्रेशन त्याच्या डोक्याला दिले तर पूर्ण आपण डोक्यावर देत असतो मालिश, पण बरं वाटतं कुठे, पूर्ण शरीराला रिलॅक्स वाटतं, कारण मेंदू रिलॅक्स होऊन जातो. हं आणि तुम्ही जर पाठीच्या मणक्यांच्या ठिकाणी व्हायब्रेशन्स दिले, तर पाठीच्या मणक्यांच्या ठिकाणी जर तुम्ही व्हायब्रेशन्स दिले तरी सुद्धा पूर्ण शरीर बरं होतं, कारण त्या मणक्यांमधून जे चेतातंतू गेलेले असतात ते सर्व शरीराला दिलेले असतात. त्यामुळे सर्व शरीरामध्येच त्याची कंपन जातात आणि तुम्हाला म्हणजे त्या जी व्यक्ती करून घेत असते मसाज, त्याला बरं वाटायला लागतं. आता घुसळण्याची क्रिया, आता घुसळणं जांग किंवा पोटरी सारखे अवयव आहेत, तर दोन्ही हातांनी पकडून घुसळण्याची क्रिया केली जाते. जे कोणी जर मॅनिक्युअर पेडिक्युअर करायला जात असतील त्यांना माहित असेल, किंवा थोडक्यामध्ये आपण हाताला घेऊन एका हाताने असं फिरवायचंय आणि दुसऱ्या हाताने असं फिरवायचंय, म्हणजे अशा प्रकारे घुसळण्याची क्रिया केली जाते. आणि मसल्सना ते तशा प्रकारे एक हात पुढे मागे घुसळल्यासारखं केलं तर तुम्हाला तिथले जे मसल्स आहेत ते खूप रिलॅक्स होतात, तिथलं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं. आणि आपण जर म्हटलं की आपल्या सेकंड हार्ट कशाला म्हटलेलं आहे, मला सांगा बरं. सेकंड हार्ट, काफ मसल्स ना. काफ मसल्सला. मग ते तुमचं चांगलं राहतं, बरोबर. पोटरीला जर तुम्ही मसाज करून घेतलात तर. आणि म्हणून पोटरीला अजून एक पद्धत आहे, म्हणजे की त्या व्यक्तीचा पाय म्हणजे असं समोर आपल्याकडे आहे, तर पोटरीच्या भागाला तुम्ही मागच्या बाजूने जे मेरिडियन गेलेत ना, त्या हाताने त्याला खूप दुखतं प्रचंड. आपण हाताने असं 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 म्हणजे खालून वर आपण जर त्याला मसाज करत गेला ना, तर त्याला खूप त्या क्षणी दुखतं, पण नंतर त्याला बरं वाटायला लागतं. आता हे घुसळण्याच्या क्रियेमध्ये नाहीये, मी तुम्हाला असंच सांगतो. कुरवाळणं, वरून खाली की खालून वर खालून करायची? वर, खालून वर, खालून वर. खाली. म्हणजे पद्धत अशी आहे की तुम्ही हृदयाकडे यायचं, हो. म्हणजे बोटाकडून इकडे
पायाकडून म्हणजे पायाच्या बोटांकडून तुम्ही सुरुवात केली तर वर, अशा प्रकारे. हं? पण पोटऱ्यांना पोटाचे पण हे असतात का? कारण पूर्वी बायका दाबून घ्यायचे पाय. काय असतात म्हणाला? पोटाचे पण प्रॉब्लेम्स असतील तर गॅस वगैरे बनते तर पोटऱ्या दाबा म्हणतात ना. हार्टचं तर आहेच ऐकून, पण दोन्ही म्हणतात ना ते. म- मला नाही माहिती, पोटाचं माहित नाही मला. कारण तिथे जर त्याचे म्हणजे आता लक्षात नाही माझ्या, म्हणजे पोटाच्या याचे बिंदू आहेत की नाही ते. पण तळपायाला तुम्ही हे केलं तर सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. म्हणजे तळपायाला तुम्ही मालिश केली म्हणजे रात्री झोपताना जर तुम्ही तळपायाला मालिश केली पूर्ण खोबऱ्याच्या तेलाने किंवा तिळाच्या तेलाने, खोबऱ्याचं तेल जास्त घेतलं तर म्हणजे आपल्या त्याच्याने मालिश केली पूर्ण तळव्याला की त्याच्याने बरं होतं. कारण का, आपल्या हातावरती आणि पायावरती, पायाच्या तळव्यांवरती आपले सगळे रिफ्लेक्सॉलॉजी सगळे स्पर्शबिंदू आहेत. आणि मग तुम्ही ते 10-15 मिनिटं, आणि काशाची वाटी आपण जे म्हणतो, साजूक तूप लावून, गाईचं तूप लावून काशाच्या वाटीने हे करावं. पण तूप नसेल तर तेलही लावून जरी केलं ना, त- तरी सुद्धा उष्णता निघून जाते. आणि सगळे स्पर्शबिंदू असल्यामुळे सगळ्याच अवयवांचं आरोग्य चांगलं राहतं. आणि एक असं म्हटलं जातं ना, पा म्हणजे पाय आपले गरम असले पाहिजे, पोट नरम असलं पाहिजे आणि माथा थंडा, की मग आपलं शरीर जास्त चांगलं असतं. आणि म्हणून पायांना रात्री तुम्ही मालिश केली तर तुम्हाला जास्त बरं वाटेल. मिश्र क्रिया, मिक्स थेरपी मुवमेंट. मालिश करताना एकाच पद्धतीने मालिश केली तरी सुखावह होत नाही. यासाठी मालिश करणाऱ्याला रोग्याची तब्येत पाहून म्हणजे कंपन देणं, चेपणं, घर्षण इत्यादींचा प्रयोग करायला हवा. मिश्र मालिशनेच मालिशचे काम पूर्णतया होते असे म्हणता येईल. म्हणजे काय की तुम्ही एकच पद्धत रगडून 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 तुम्ही जर काही अ, लहान मुलांना आंघोळ घालणाऱ्या स्त्रिया असतात बघा, मालिश करणाऱ्या आजी येतात बऱ्याच ठिकाणी. बऱ्याच ठिकाणी घरी घातली जाते, आजी वगैरे असेल तर प्रश्न येत नाही. पण हल्ली म, त्या बाया येऊन आंघोळ घालत असतात. तर काही काही बायांना खरोखर काही नॉलेज नसतं, आणि त्या नुसत्या रगडत असतात. ते पोरग रडत असतं बिचारं आणि त्याला नुसतं रगडत असतात. तर ही काही पद्धत नाहीये. आणि त्याच्या उलट जर त्या मुलाशी बोलत बोलत त्याला कुरवाळत व्यवस्थित मालिश केलं की ते मुलंही हसतं, त्याची तब्येतही चांगली राहते. म्हणजे पोटावरून हात फिरवतात तेव्हा किती गॅस बाहेर पडतात, ते पाय असे उलटे करतात त्यावेळेला पुरकी येते बाहेर, सगळंच म्हणजे. तर हे जे सगळं आहे, हे जे नॉलेज व्यवस्थित असेल ना, की मग त्या व्यक्तीलाही बरं वाटतं. नाहीतर काही काही मुलं बघा मालिश करताना नुसती रडतात, आणि मग काही काही व्यवस्थित केली मालिश तर ती मुलं व्यवस्थित करून घेतात, आवडतं त्यांना सुद्धा. पण ते व्यवस्थित करता आलं पाहिजे. आणि असं आपल्याला सुद्धा जर आपण एकाच पद्धतीने मोनोटोनच होतं, तेच जर तुम्ही थोडस हात म्हणजे घुसळण्याची क्रिया केली, थोडस असं असं केलं पाठीवरती सुद्धा. कारण पाठीवरही मालिश करताना आपले मसल्स कुठले आहेत त्याच्यानुसार त्याची मालिश करायची असते. तर ही प्रत्येक पद्धती आहे. तर ती व्यवस्थित फॉलो केली तर करून घेणाऱ्याला सुद्धा व्यवस्थित आराम मिळतो. आणि ती थोडी कंटिन्युअस असली पाहिजे. म्हणजे मला हेही एक सांगायचं की मसाज ज्या वेळेला केला जातो ना, म्हणजे इथे मसाज केला, मग तुम्ही हात बाजूला केला, मग परत काहीतरी आलं केलं असं नाही. तो तुमचा स्पर्शामधली कंटिन्युटी त्याला राहिली पाहिजे. म्हणजे हात उचलून घ्यायचा नाहीये. जो करतोय ना त्याचा स्पीड किंवा ते एक त्या व्यक्तीला खूप आरामदायी असलं पाहिजे. मध्ये मध्ये थांबत थांबत कधीही तो मसाज करू नये. नाहीतर जो करून घेतोय त्याला तेवढं रिलॅक्स वाटत नाही. म्हणजे मसाज केला म्हणून ठीक आहे, पण तेवढं रिलॅक्स वाटत नाही. आता मसाजची पद्धत काय आहे तर पहिल्यांदा हाताला मसाज करायचा, मग पायाला, मग छातीला, मग पोटाला, मग ओटीपोटाला, कंबर, पार्श्वभाग, चेहरा आणि शेवटी डोकं. सर्वांगाचा मसाज झाल्यानंतर गरम व कोमट पाण्याने स्नान करायला पाहिजे. बाष्प स्नान घेतलं तर अजून त्याचे फायदे वाढतात. म्हणजे आधी तुम्ही मसाज वगैरे करून घेतला, ऑइल मसाज वगैरे करून घेतला, थोडस रिलॅक्स झालात, आणि मग त्याच्यानंतर तुम्ही स्टीम बाथ घेतली, आणि मग त्याच्यानंतर तुम्ही जर शॉवर केलं तर त्याचा तुम्हाला जास्त फायदा मिळू शकतो. आणि थोडीशी रेस्ट किंचितशी, की त्याच्याने तुम्हाला खूप बरं वाटतं. इथे मालिशचे आता विशेष उपयोग काय आहे तर हातापायाला लकवा मारलाय म्हणजे पॅरालिसिस झालंय, लचक भरली आहे,
जोरदार मुका मार लागलाय, एखादं हाड सरकलंय. आता हाड तुटलंय आणि सरकलंय मध्ये फरक आहे हा. हाड तुटले तर मसाज करायला कधीही जाऊ नये. आणि हाड सरकलेलं असेल तरी सुद्धा योग्य व्यक्तीकडनंच या गोष्टी करून घ्यायला पाहिजे, नाहीतर फायद्यापेक्षा नुकसानच जास्त होतं. त्याच्यानंतर निद्रानाश, जुनाट सर्दी व खोकला, सायनस, कंबरदुखी, सांधेदुखी, केसांच्या व्याधी, नपुसकता, शरीरात उष्णता निर्माण करण्यासाठी, भावभावना आटोक्यात आणून मनक्षोभ दूर करणे इत्यादी. आता एक मी याच्यात सांगेन की प्रत्येक व्यक्तीने ना, म्हणजे आपल्याला समजा असं नसेल, अशी परिस्थिती नसेल की आपल्याला कोणी येऊन मसाज करून देऊ शकतं, म्हणजे आज त्याचे चार्जेस भरपूर असतात, किंवा कधी कोणी मिळतही नाही. आम्ही पैसे द्यायला तयार आहेत पण कोणी मिळत नाही, किंवा तशी जागा नसते, किंवा कुठे जाऊन करण्यासारखं नसतं. तर प्रत्येक व्यक्तीने निदान स्वतःच स्वतःला तरी एक मालिश करणं गरजेचं आहे. म्हणजे आपलं आपलं तरी सुद्धा आपल्याला एक आठवड्यातून एकदा का होईना, एखादा आपला दिवस ठरवून जर तुम्ही स्वतःला मालिश करून घेतलीच, म्हणजे तेवढं आपलं आपल्याला करून रिलॅक्स होऊ शकत नाही आपण, जेवढं दुसरे आपल्याला केल्यावरती आपण रिलॅक्स होतो तेवढं. पण तरी सुद्धा प्रत्येकाने तुम्ही प्रयोग करून बघा, खूप बरं वाटतं. आणि ते मालिश केल्यानंतर थोडा वेळ तरी तुम्ही सकाळी एक कोवळ्या उन्हामध्ये बसलात तर तुम्हाला निश्चित त्याचा फायदा होईल. एक दिवस आठवड्यातनं स्वतःसाठी राखून ठेवायचा, एखाद दीड तास तरी, आणि निश्चित तुम्ही प्रयोग करून बघा. खालील परिस्थितीमध्ये मालिश करू नये. आता कोणी बरं मालिश करायचं नाही, कोणाला करायचं नाही आपण? तर ताप असताना मालिश करू नये. गर्भवती महिलेला पोटावर मालिश वर्ज्य समजावं. जुलाब, पोटातील व आतड्यातील अल्सर किंवा व्रण, अपेंडिक्सची सूज, पोटामध्ये गाठ असेल तर पोटाला मालिश करू नये. कुष्ठ किंवा त्वचा रोग असेल तर अशा रुग्णाला मालिश करू नये. हृदयरोगी, अत्यंत दुर्बल व्यक्ती किंवा क्षयरोगी असेल तर त्यांना तुम्ही मालिश करू नये. नॉर्मली कसं म्हटलं जातं, दुर्बल आहे, वीक दिसतोय, म्हणजे मालिश केलं तर बरं वाटेल. पण त्याची दुर्बलता कशामुळे आहे हे जाणून घेणं गरजेचं आहे, आणि मगच त्याला मालिश दिली पाहिजे. आता मालिशचे परिणाम काय आहेत तर ते बघूया आपण. मालिशचे स्थानिक परिणाम: रक्त व रस यांचे अभिसरण वाढते, नव्या पेशींची जडणघडण व सॉरी नव्या पेशींची जडणघडण व जीर्ण पेशींचा नाश या दोन्ही क्रिया सुधारतात. स्नायुबंधने, अस्थी व सांधे यांची आवरणे यांचे संघटन सुधारते. म्हणजे आता आपण याच्यामध्ये बघतो, जर पूर्ण बॉडीला मसाज केलाय तर रक्त सगळीकडे, रक्त संचारण तुमचं चांगलं होणार आहे. हॉर्मोन्स किंवा ज्युसेस जे काही इकडून तिकडे जात असतात रक्तामार्फत, किंवा वायू जे काही ऑक्सिजनचा सप्लाय आहे सगळीकडे, तो तुमचा सुधारणार आहे. आता तो जर रक्तामार्फत सगळीकडे गेला तर मग काय होणार आहे की सगळ्याच ऑर्गन्सचं आरोग्य चांगलं होणार आहे. रक्तामार्फत जिथे पोषण द्रव्य तिथे प्रत्येक ठिकाणी पोचणार आहेत वेळेवरती. दुसरं काय आहे की नव्या पेशींची जडणघडण आणि जीर्ण पेशींचा नाश. आता तुमची जर स्किन तुम्ही घेतली तर स्किन वरती तुम्ही मालिश केलं तर वरती जो डेड स्किनचा लेअर आहे तर तो तुमचा निघून जाणार आहे, हो की नाही? आणि आतून परत ते ऍक्टिव्हेट करतं नवीन पेशी निर्माण होण्यासाठी. आणि नुसतं स्किन नाही तर शरीरामध्ये सुद्धा ज्या काही नवीन पेशी निर्माण होत असतात तर त्याचं कार्य पण चांगल्या प्रकारे होतं. स्नायू म्हणजे तुमचे मसल्स आहे, आणि स्नायू बंधन, अस्थी, सांधे आणि यांची त्यांची आवरणं आहे, तर त्यांचं जे आपण बघा गुडघ्याभोवती मसाज केला तर गुडघ्याभोवती तर दोन हाडं तुमची जोडली गेलेली आहेत, त्या हाडांना बांधलं गेलेलं आहे, बरोबर. मसल्स असतात, टेंडन्स असतात, ह्या सगळ्यांचंच कार्य, म्हणजे सगळ्यांचंच आरोग्य चांगलं राहतं. सूज असलेल्या भागातले पाणी किंवा इतर विषय द्रव्य अभिसरणाच्या मार्फत शोषली जातात. मोस्टली काय असतं, जिथे सूज असते तिथे आपण मालिश करत नाही. पण काही काही सूज अशा असतात की पूर्ण बॉडीला सूज असते, आणि मग हलक्या हलक्या हाताने जर तुम्ही म्हणजे अर्थात आता हे ह्याच्यामध्ये तज्ञ व्यक्तीची आवश्यकता आहे की कोणत्या कुठे तुम्ही करायचंय आणि नाही करायचंय. तर याच्याने काय असतं की मग ती तुमची सुजलेलं जे आलेलं आहे त्या ठिकाणी जी आतमध्ये टॉक्झिन जमा झालेली आहे तर ते प्रवाही होऊन ती वरची सूज आहे ती आपोआप तुमची, ते फॅट सूज कशाची आहे ते कळणं पण महत्वाचं आहे, तर ते सगळं निघून जातं. शरीर
तापमानात तसेच पेशीतील श्वसनामध्ये, म्हणजे बॉडी टेम्परेचर आहे तर काही काहींचं शरीर एकदम थंड थंड असतं, तर त्यांचं बॉडी टेम्परेचर नॉर्मलला यायला लागतं. आणि तुमच्या प्रत्येक सेल्युलर लेवलवरती जे काही ब्रिदिंग चालू असतं तर त्याच्यामध्ये सुद्धा वाढ होते. रक्तप्रवाह व रक्तदाब यांवर नियंत्रण ठेवणाऱ्या मज्जा केंद्रांवरती परिणाम होऊन त्याद्वारे यकृत, प्लीहा, जठर, आतडी, मूत्रपिंड व शरीरातील सर्वच ग्रंथी अशा प्रकारे महत्वपूर्ण अवयवांचे कार्य वृद्धिंगत होते. म्हणजे तुमचं रक्ताभिसरण चांगलं होतंय, परत तुमचा रक्ताचा दाब जो आहे, प्रेशर, ब्लड प्रेशर आहे, तर ते सुद्धा नियंत्रण ठेवणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्यांच्यावर सुद्धा योग्य परिणाम होतो आणि तुमचं आरोग्य चांगलं राहतं. आता याचे शरीरावरती काय काय परिणाम घडून येतात, कुठल्या कुठल्या सिस्टम वरती, ते बघूया. मज्जासंस्थेवरती मसाजमुळे त्वचा तसेच विविध स्नायू यांमध्ये पसरलेल्या मज्जातंतूच्या टोकांना उत्तेजना मिळते. जेव्हा सेंट्रल नर्वस सिस्टम म्हणजे मध्यवर्ती मज्जासंस्थेतील तंतूंची टोके उत्तेजित होतात, तेव्हा विविध प्रकारचे स्पर्श, उष्णता, थंडी, दाब, वजन अशा संवेदना व वाहन करणाऱ्या मज्जातंतूंना चेतना वाहून नेल्या जातात. तेव्हा अनिच्छावर्ती मज्जातंतूची टोके उत्तेजित होतात व विविध ग्रंथी व रक्तवाहिन्या व उष्णता नियमक यंत्रणा यांच्या कार्यावरती परिणाम होतो. थोडक्यामध्ये तुम्ही, आपण जर मसाज केला तर प्रत्येक स्नायूमध्ये मज्जातंतूची टोकं आलेली आहेत आणि मग ते काय मज्जासंस्था काय काम करते की तुमच्या स्पर्शातून तुमची, हे थंडी आहे, गरम आहे, हे सगळं, हे सगळ्या संवेदना वाहून नेण्याचं काम आहे ते मज्जातंतू करते. मग अशा प्रकारे ती मज्जासंस्था आहे ती तुमची ऍक्टिव्ह होते. प्रत्यक्ष परिणाम काय होतो, तर सतत दाब देण्यापेक्षा हळूहळू म्हणजे टॅपिंग, नंतर घासणं म्हणजे फ्रिक्शन, पुढे मागे हालचाल करणं म्हणजे व्हायब्रेशन, अशा प्रकारांनी मज्जातंतूंवर अधिक चांगले अपेक्षित परिणाम होतो. मज्जारज्जूतील केंद्रे उत्तेजित करण्याकरता मणक्यांवर ठोके देणे जास्त उपयुक्त ठरते. प्रत्यावर्तित परिणाम यामध्ये स्नायूंचे कार्य, रक्ताभिसरण संस्था व विविध ग्रंथी यांमध्ये होणारे बदल यांचा समावेश आहे. म्हणजे स्नायूंचं कार्य चांगलं होतं, म्हणजे अशा प्रकारे. तुम्हाला उत्साहवर्धक परिणाम काय दिसून येतो मज्जासंस्थेवरती, तर मानसिक ताणामुळे येणारा थकवा मालिशने दूर होतो. हा परिणाम रक्ताभिसरण व उत्सर्जन या संस्थांवरील होणाऱ्या क्रियांमुळे होतो. मानसिक ताणामुळे तयार झालेली विजातीय द्रव्य उत्सर्जित करण्याचे प्रमाण वाढते, तसेच मेंदूचा रक्तपुरवठा सुधारतो. एकत्रित परिणाम म्हणून मेंदू ताजातवाना होतो. म्हणजे आपल्याला एकूण जे बरं वाटतं, ते बरं वाटणं काय असतं, तर तुमचं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं, नको असलेले पदार्थ आहेत तर ते तुमचे उत्सर्जन संस्थेमार्फत निघून जाण्याचं प्रमाण आहे तर ते वाढतं. मग काय, आता रक्तप्रवाह चांगला होतोय तर मेंदूला चांगला पुरवठा झाला तर तुमचा मेंदू चांगला राहणार आहे, तुम्हाला दिवसभर फ्रेश वाटणार आहे. एक एक अनुभव म्हणून विचारू का, तुम्ही कोणी सगळेजण सकाळी प्राणायाम करता? तर आता सध्या हो नाही करत पण केलेलं आहे. बरं. जर समजा सकाळी असं तुम्हाला वाटलं की सकाळी खूप छान प्राणायाम झालाय, तर त्या दिवशी तुम्हाला दुपारी झोप लागते का? हो नाही ना, मॅडम, लागते. फ्रेश वाटतं आणि थोड्या वेळामध्ये चांगली झोप होऊन जाते. पॉवर नॅप हा, म्हणजे असते. तुम्ही अनुलोम नेहमीपेक्षाचा विलोम. फरक तुम्हाला वाटतो का? म्हणजे मला एवढं म्हणायचं, कारण का प्रत्येक व्यक्ती, म्हणजे सकाळी समजा तुम्ही कोणी 4ला उठत असेल किंवा रात्री 12ला झोपत असाल तर तुम्हाला थोडी दुपारची झोप कधी हवी, आवश्यकता असते. पण दिवसभर तुम्हाला फ्रेश वाटतं का? म्हणजे प्राणायाम केलेला दिवस आणि न केलेला दिवस याच्यामध्ये तुम्हाला फरक जाणवतो का? खूप हो फरक मॅडम, वाटतो. जाणवतो. हो. जाणवतो ना. मग हेच असतं तुमच्या मेंदूला, आपण जो प्राणायाम करतो त्याच्यानी आपल्या शरीरातल्या ज्या सगळ्या संस्थांवरती त्याचा परिणाम झालेला दिसून येतो. स्नायू संस्था, म्हणजे इथे त्याचा संबंध नाहीये पण मेंदू ताजातवाना राहतो त्याच्यावरून मला एक विचारावंसं वाटलं. स्नायू संस्था, शरीराच्या वजनाचा अर्धा भाग हा स्नायूंचा बनलेला आहे. एकूण रक्तपुरवठ्यापैकी पाव भाग स्नायूंकडे जातो. यावरून लक्षात येतं की मसाज करण्याच्या कुठल्याही पद्धतीमुळे स्नायू संस्थेवरती दूरगामी परिणाम होतात. विश्रांती काळात कमी प्रमाणात असणारा स्नायूंचा रक्तपुरवठा
व्यायाम करताना वाढतो. एरवी ज्या वेळेला तुम्ही रेस्ट घेताय त्यावेळेला तेवढा ब्लड सर्क्युलेशन होत नाहीये, पण ज्या वेळेला व्यायाम करता त्यावेळेला स्नायूंना तो जास्त प्रमाणात रक्तपुरवठा केला जातो. हीच क्रिया मालिशद्वारे अप्रत्यक्षरित्या करता येते. म्हणजे स्नायू ऍक्टिव्ह असतात व्यायाम करताना, म्हणून तिथे ब्लड फ्लो जातो. ज्या वेळेला काम केलं जातं त्यावेळेला रक्ताची पेक्षा ऊर्जेची गरज असते, आणि ती ऊर्जा रक्तामार्फत येते, हो की नाही? एनर्जी पाहिजे ना काम करण्याला, मग स्नायूंना पाहिजे. आता मेंदूला काम करायला पाहिजे, तर मेंदूला रक्त पुरवठा जास्त जातो. रक्तातून काय दिलं जातं? साखर दिली जाते, आणि म्हणून तो ऍक्टिव्ह राहतो. ज्या वेळेला आपण मरगळलेलो असतो किंवा हे कमी होतं त्यावेळेला साखर दिली जाते, की आपल्याला फ्रेश लगेच जरा बरं वाटायला लागतं, हो की नाही? तर तर मालिशमध्ये म्हणजे मालिश आपण व्यायाम करतो त्यावेळेला रक्त पुरवठा होतो, ठीक आहे. मग आता हीच क्रिया तुम्ही मालिश करताना तीच क्रिया केली जाते, हा, की ती अप्रत्यक्षरित्या होत असते. की कशी? की म्हणजे शुद्ध रक्त वाहून नेलं जातं, आणि सॉरी, अशुद्ध रक्त दूर नेलं जातं, आणि त्याच्यामुळे काय होतं? एक पोकळी तयार होते, आणि मग पुन्हा शुद्ध रक्त त्या पोकळी भरून वाहून काढण्यासाठी त्या स्नायूंकडे मोठ्या प्रमाणामध्ये येतं, आणि अशा प्रकारे स्नायूंचा रक्त पुरवठा वाढतो. म्हणजे तुम्ही आता जर मालिश करताय, तर मी इथून असं हाताने आपलं करते, तर इथलं जर रक्त आहे तर ते वाहून नेलं जाते दुसरीकडे, बरोबर? मग आता इथलं वाहून नेलं जाते, तर तिथे नवीन आलं पाहिजे ना, मग ते येत आहे नवीन. त्याचा म्हणजे तुम्ही, ती व्यक्ती व्यायाम नाही करत आहे, पण तरी सुद्धा तोच इफेक्ट इथे दिला जातो, आणि तरी सुद्धा ती व्यक्ती रिलॅक्स स्टेट मध्ये असते. हा त्याचा फायदा आहे. आता त्यामुळे परिणाम काय होतो? तर स्नायूंचा आकार वाढतो, ते पिळदार होतात, लवचिकता वाढते. व्यायामामुळे रक्तपुरवठा वाढला व पोषण वृद्धी झाली तरी स्नायू दमून जातात, असा परिणाम मालिशमुळे होत नाही. म्हणजे व्यायामामुळे स्नायू पिळदार आणि लवचिक वगैरे होतात, पण काय, मग ते दमून जातात ना, मसल्स थकून आपण थकतो. पण मालिशमुळे तसं होत नाही. मालिश केल्यामुळे परिणाम तर साधला जातो, पण फ्रेश वाटतं. आकुंचन शक्तीमध्ये वाढ होते, वाढ व टोन जो असतो ना मसल्सचा, तर त्याच्यामध्ये सुधारणा दिसून येते. उत्तेजित झालेल्या स्नायूंचा थकवा जातो. म्हणजे जे एक्साइट झालेले स्नायू असतात, तर त्यांचा ते जे थकलेले असतात स्नायू, तर तो जातो. मज्जातंतूकडून स्नायूंमुळे येणाऱ्या उत्तेजना ग्रहण करणाऱ्या स्नायूंची क्षमता वाढते. अतिव्यायामाने आंबलेल्या व दुखणाऱ्या स्नायूंवरही मालिशचा चांगला परिणाम होतो. मसाज करणाऱ्याच्या शरीरातील अधिक प्रमाणातील विद्युत प्रवाह रोग्याच्या शरीरात मसाजद्वारा जाऊन त्यांच्या स्नायूतील विद्युत प्रवाहाची पातळी वाढते. आपल्या शरीरामध्ये विद्युत प्रवाह असतो का? हो मॅडम. असतो ना? हम्म. कसा काय असतो? असतो ना? हो मॅडम. हा, मग ती जी आपल्या ती जी शक्ती आहे ना, तर ती जो मसाज करतोय त्याच्या शरीरातून, ज्याला मसाज केला जातो त्याच्या शरीरामध्ये ती जाते, आणि त्याच्या प्रभाई. स्नायूंमधली ती जी पातळी आहे विद्युत प्रवाहाची ती वाढते, आणि त्याला नकळत त्याचा फायदा मिळतो. अति शारीरिक श्रम, ताण तणाव यामुळे आपल्या शरीरात निर्माण झालेले किंवा वाढलेलं लॅक्टिक ऍसिड आहे ते बाहेर फेकलं जातं. त्यामुळे स्नायू शिथिल होतात, तणाव निघून जातो. साहजिकच आपल्याला मानसिक व शारीरिक स्तरावरती प्रसन्नता लाभते. हाडं आणि स्नायूबंधनं, हाडं, सांधे आणि स्नायूबंधने. स्नायूंबरोबर हाडांनाही रक्त पुरवठा वाढतो. हाडांना कुठे रक्त पुरवठा दिला जातो? हाडांमध्ये रक्त असतं का? जॉईंट मॅडम, गुडघे, कोपरे, मनगट, बोन घोटा. मॅरो मध्ये. हा, बरोबर. म्हणजे हाडाच्या मध्ये जिथे पेशी तयार होतात, आणि हं. त्याच्यासाठी हाडांच्या लगत जे काही आवरण असतं तिथे सगळे आपल्याला रक्ताची गरज असते. लिगामेंट्स आणि टेंडन्स. ते जिथे जोडले जातात त्या ठिकाणी
असते. बरोबर. सांध्यातल्या हालचालीचे परिणाम जास्त असते, त्यामुळे सांध्यांची हालचाल घडवून आणणाऱ्या स्नायूंना मालिश केल्याने सांध्यांच्या रक्त पुरवठ्यामध्ये सुधारणा होऊन रक्तपेशींच्या निर्मितीलाही चालना मिळते. रक्ताभिसरण संस्था मालिशचा लोकल सर्क्युलेशन आणि जनरल सर्क्युलेशन या दोन्ही मध्ये सुधारणा दिसून येते. लोकल म्हणजे त्या ठिकाणचं आणि जनरल म्हणजे फुल. सर्व शरीराला केलेल्या मालिशचे परिणाम व्यायामाच्या परिणाम सारखेच असतात. दोन्हीमुळे हृदयाच्या क्रियेला चालना मिळते व अभिसरण वेगाने होते. पण व्यायामामुळे हृदय क्रियेला चालना मिळते व अभिसरण वेगाने होते. व्यायामामुळे हृदयक्रिया उत्तेजित होणे, रक्तदाब वाढणे हे अनावश्यक परिणाम मालिशने टाळता येतात. म्हणजे तुम्ही जर एक्सरसाइज करताय, बरेच जण बघा आता हल्ली असं दिसतं की जिम मध्ये गेला आणि तिथे हार्ट अटॅक येऊन मेला. म्हणजे प्रॉब्लेम्स त्यांना म्हणजे धूम्रपान करणं किंवा अल्कोहोल घेणं, कधी कधी हे नसलं तरी सुद्धा स्ट्रेसमुळे एक त्यांची लाईफस्टाईल पण वेगळी असते, हेही त्याला कारणीभूत असतात. पण मग हे रक्तदाब वाढला जातो त्या ठिकाणी व्यायामामुळे. तर अशा ज्यांना प्रॉब्लेम म्हणजे जे गेले त्यांचा अतिरिक्त रक्तदाब वाढला गेला आणि म्हणून त्यांना प्रॉब्लेम झाला. तर म्हणजे वाढतो, आपल्याला थोडक्यात हे समजून घ्यायचंय की व्यायामामुळे हृदयक्रिया उत्तेजित होते आणि रक्तदाब वाढतो. तर हे परिणाम मालिशने टाळता येतात. पेरिफेरल सर्क्युलेशन वर त्याचा परिणाम होतो, तर व्यायामाचा मुख्यतः हृदयाच्या कार्यावरती होतो. मालिश करताना व्यायामानंतर उत्सर्जित द्रव्यांचे प्रमाण वाढलेले नसते, तर विश्रांतीच्या अवस्थेत तयार झालेली उत्सर्जित द्रव्ये दूर नेण्याचे काम मोठ्या प्रमाणावरती होते. मालिशमुळे नीला तसेच लसिका वाहिन्या म्हणजे लिम्फ याच्यातून होणाऱ्या प्रवाहास चालना मिळते. त्याप्रमाणे काही नवीन नीलाही कार्यान्वित होतात व अभिसरण क्रियेत सहभागी होतात. नवीन नीला म्हणजे, आणि कधी कधी काय होतं माहितीये की म्हणजे काही आपल्या नीला असतात त्या तेवढ्या ऍक्टिव्ह नसतात आणि मग मालिश केल्यानंतर त्या ऍक्टिव्ह व्हायला लागतात आणि त्या जास्त चांगल्या प्रकारे कार्य करायला लागतात. म्हणून म्हणून मी म्हंटल ना, आठवड्यातून एकदा स्वतःला सुद्धा थोडस मालिश करून घेतलं तर निश्चित फायदा होतो. मसाजमुळे अप्रत्यक्षपणे हृदयाच्या आकुंचन कार्यात चालना मिळत असली तरी त्याचबरोबर रक्तवाहिन्याही प्रसरण पावलेल्या असतात. त्यामुळे हृदयाच्या कार्यात अधिक सुलभता येते. म्हणजे जर तुमच्या रक्तवाहिन्या प्रसरण पावल्या तर रक्त व्यवस्थित, तुमचं ब्लड फ्लो चांगला व्हायला लागतो आणि हृदयाचं कार्य पण चांगल्या प्रकारे होतं. स्थानिक मसाजमुळे त्या विशिष्ट भागाचा रक्तपुरवठा वाढतो. त्याचप्रमाणे अशुद्ध रक्तवाहिन्यांतून होणारा रक्ताचा निचराही सुधारतो. त्यामुळे त्या भागातील उष्णता, संवेदन क्षमता तसेच कार्यक्षमताही वाढते. म्हणजे त्या त्या ठिकाणी समजा एखादा ठिकाणचा भाग आपला दुखावला गेला आणि तिथे तुम्ही मसाज केला तर तिथे हे परिणाम तुम्हाला आढळून येतात की त्या ठिकाणी अशुद्ध रक्तवाहिनी आहे तर ते पण त्याचा निचरा होऊन जातो आणि इतर म्हणजे आपण ते सेन्सेशन त्या ठिकाणी जे तुमचं टेम्परेचर किंवा काय ज्या गोष्टी असतात तर ते सगळ्या गोष्टी नॉर्मल व्हायला लागतात. आता हळूवार जर तुम्ही मालिश केली तर स्थानिक म्हणजे त्या ठिकाणच्या रक्तवाहिन्या आहेत तर त्या आकुंचित होतात आणि जोराने मालिश केली तर त्या ठिकाणच्या ज्या रक्तवाहिन्या आहेत तर त्या प्रसरण पावत असतात. याच क्रियेने प्रत्यावर्तित क्रियेद्वारे अन्य ठिकाणच्या रक्तपुरवठ्यातही परिणाम होतो. पोटाच्या स्नायूंना मालिश केल्याने स्थानिक रक्तवाहिन्या आकुंचित होतात आणि याचा जनरल सर्क्युलेशनवर होणारा परिणाम म्हणजे नाडीची गती कमी होते व रक्तदाब थोडासा वाढतो. म्हणजे पोटाला जर तुम्ही मालिश केली तर हा तुम्हाला त्याच्यावरती परिणाम झालेला दिसून येतो. उदर पोकळीतील इंद्रियांमध्ये काही बिघाड होऊन त्याचा रक्तपुरवठा अनावश्यक प्रमाणात वाढला तर या प्रकारच्या मालिशने उदर पोकळीच्या स्नायूतील अभिसरण सुधारते व आतील इंद्रियांच्या वेदना दूर होतात. हळुवार मालिशचा परिणाम, आता हळुवार जर तुम्ही मालिश केली तर त्याचा परिणाम कसा होणार आहे तर त्वचेलगत असणाऱ्या नीला व खोलवर असणाऱ्या नीला व काही प्रमाणात रोहिण्यांवरही त्याचा परिणाम होतो. फुफ्फुसातील तसेच उदर पोकळी म्हणजे पोटावरचा जो भाग आहे
त्याच्या अभिसरणावर मालिशचा प्रत्यक्ष प्रभाव पडला नाही तरी अप्रत्यक्ष पडतो. म्हणजे तुम्ही हळूवार मालिश करताय पण तरी सुद्धा तुम्हाला असं वाटतं की आतमध्ये तर काय एवढं काय मी जोरात नाही करत आहे, तर आत काही होईल का, तर पण तसं नाहीये. त्याचा अप्रत्यक्ष परिणाम हा होत असतो. हात व पाय यांवर योग्य तऱ्हेने मालिश करून, आता तुम्ही जे मगाशी म्हणलात ना, हात व पाय यावर योग्य तऱ्हेने मालिश करून फुफ्फुसे किंवा यकृत यांमध्ये भारीपणा आला असल्यास तो दूर करता येतो. मेंदूतील अभिसरणावर अप्रत्यक्षरित्या परिणाम करता येतो. असे करताना प्रत्यावर्तित क्रियेद्वारे मेंदूतील रक्तपुरवठा एकदम वाढणार नाही किंवा कमी होणार नाही याकडे लक्ष पुरवावे लागते. मालिशमुळे तुमचा जो डायफ्रॅम आहे तर त्याची क्रिया ही अधिक प्रमाणात होते. शारीरिक अवयवांवरील सूज उतरते. शारीरिक मानसिक शक्ती याच्या स्फूर्ती वाढते, कामाचा झपाटा वाढतो, चपळपणा वाढतो. आता श्वसन संस्थेवरती काय परिणाम होतात? श्वसन क्रियेचा वेग व खोली, म्हणजे तुमचे आपण डीप जे श्वसन आहे, दीर्घ श्वसन, आणि तुमचा स्पीड याच्यामध्ये वृद्धी होते. दृश्य परिणाम काय, तर फुफ्फुसाशी निगडीत असला तरी तो तेवढ्या पुरता मर्यादित नसतो, तर प्रत्येक पेशीमध्ये होत असतो. म्हणजे तुम्हाला जे काय म्हणूया श्वसन संस्थेवरती प्रत्यक्ष की दिसतंय काय, तर ते असं काही नाहीये की तुम्हाला म्हणजे तेवढ्या पुरतं नसतं. तर आतमध्ये ज्या प्रत्येक सेल्युलर लेवल म्हणजे प्रत्येक ऑर्गनच्या पेशी आहेत आणि प्रत्येक ऑर्गनच्या पेशींमध्ये जे इंट्रासेल्युलर रेस्पिरेशन चालू असतं, अंतःश्वसन चालू असतं, तर त्याच्यावरती त्याचा परिणाम हा होत असतो. आपण म्हणजे श्वसनाची क्रिया म्हणजे फक्त जी आपल्याला दिसते तीच आपण धरायची नसते, प्रत्येक सेल्युलर लेवलवरती पण चालू असते, तर तिच्यावर पण परिणाम होतो. मालिशमुळे पेशीतील चयापचयामध्ये वाढ होते. आता हाच तो परिणाम दिसून येतो की त्या पेशीमध्ये काय परिणाम घडून येतो, तर त्याचा मेटाबॉलिझम आहे तर त्याच्यात वाढ होऊन येते. त्यांचा प्राणवायू ग्रहण करण्याची क्षमता वाढते. शरीरातील सर्वच क्रिया वृद्धिंगत होतात. हृदयाचं अशुद्ध रक्त खेचून घेण्याची क्षमता वाढते. त्यामुळे रक्ताभिसरण तसेच आकुंचन क्रियेमध्ये वाढ होते. आता ह्या सर्वांचा अप्रत्यक्ष परिणाम काय होतो, तर यकृताचं कार्य, पचनक्रिया आणि रक्ताभिसरण यातही सुधारणा दिसून येते. पचन संस्था थोडंच राहिलंय आपलं. पचन संस्था, आता पचन संस्थेवरती भुकेशी संबंधित आहे, पाचक रस या सगळ्या गोष्टींशी संबंधित आहे. क्षुधावर्धन म्हणजे भूक वाढते. क्षुधा म्हणजे भूक, रक्त व रस यांचं अभिसरण वाढतं. त्यामुळे काय होतं, तर उत्सर्जित पदार्थांचं वहन होतं आणि पेशीतील ज्वलन हे वाढतं आणि त्यामुळे भूक वाढते. पाचक रसांची निर्मिती होते. जठर व आतडी यांच्यामधलं रक्ताभिसरण वाढतं आणि पाचक रसांची निर्मिती वाढते. अन्न पदार्थांचं शोषण चांगल्या प्रकारे होतं. 10 मिनिट पर्यंत पोटावर मालिश केल्याने पचन झालेल्या अन्नाचे शोषण होण्याचा कालावधी 1 तासाने कमी होऊन भूक लवकर लागते. म्हणजे आपण म्हणतो ना लवकर पचतं अन्न, तर ते पचतं आणि पचलेलं शोषण म्हणजे आतमध्ये ते ऍब्सॉर्प्शन पण चांगलं होतं. आतड्यांचं परिचलन, त्यामुळे अन्न भरभर पुढे ढकलले जाते. जुना मलावरोध बरा होतो. पोटात धरलेला गुब्बारा नाहीसा होतो. आता ही जी आतड्यांची परिचलन, ती जी त्यांची मुवमेंट आहे त्याला काय म्हटलं जातं? म्यूट आहात. हॅलो मॅडम, पण हा. प्रश्न अजून एकदा सांगा, म्हणजे नेमकं काय म्हणायचं तुम्हाला म्हणजे समजत नाही. आतड्यांची जी मुवमेंट आहे ना त्याला काय म्हणतात? नाही नाही, मुवमेंट म्हणजे आतड्यांची क्रिया की ज्याच्याद्वारे अन्न पुढे ढकललं जातं. मला सांगा, ठीक आहे, आपण घास खाल्ला तोंडातून तर तो असा डाय नाही, तुम्ही घास ढकलला जातो, काय ढकलला जातो पुढे. हा हा, तर पुढे तीच पुढे काय पुढे. काय क्रिया आहे तेच मला हवंय. आपण ज्या वेळेला अन्न खातो, हा, मी घास खाल्ला तर तो डायरेक्ट तो जाणार आहे कुठे? इथून खाल्ला स्टमक मध्ये, अन्ननलिकेतून स्टमक मध्ये, तर तो अन्ननलिकेतून तो डायरेक्ट असा पडतो का? नळी नाही टाकला आणि खाली पडला असा पडतो का? नाही. नाही. तो कसा पडतो? आपण फुग्याची समजा फुग्याची रबरी ट्यूब आहे आणि हो त्याच्यामध्ये समजा बॉल टाकला
मग तो असा इथून दाबला की तो बॉल दिसतो, मग आपण परत दाबतो, मग तो खाली जातो, मग परत दाबतो, खाली जातो, असं असं जातं ना अन्न. अन्न असं असं पडत नाही ते. तर ही मुवमेंट असते की अशी दाबून दाबून असं, म्हणजे थोडी तो घास असा थोडा थोडा पुढे सरकतो, हो की नाही? येते लक्षात? हम्म. आता ही येत. झाली अन्न नलिका. मग आपलं जे मोठं आतडं आहे, तर मोठं आतडं किंवा लहान आतडं, तर त्याच्यामध्ये अन्न कसं पुढे ढकललं जातं? ते असं असं हळूहळू असं असं पुढे ढकललं जातं. त्याला ना पेरिस्टाल्टिक मुवमेंट पेरिस्टल, म्हणतात. हा. तो मला हा, शब्द वाटत होतं, हा. पण चूक आहे वाटत तर होतं. पेरिस्टाल्टिक मुवमेंट म्हणतात. आणि जसजसं वय वाढतं ना, तसतशी ही मुवमेंट आहे ना, ही आपली कमी व्हायला लागते. आणि म्हणून बद्धकोष्ठता यायला लागते. किंवा जी लोक बघा, ज्यांना बद्धकोष्ठता आहे आणि खूप सारे अत्याचार करत असतात पोटावरती, म्हणजे कुठली कुठली रेचक घे, कुठले कुठले काय काय प्रकार घेत असतात की रोज संडासला झालं पाहिजे म्हणून. आणि मग हळूहळू त्यांची ही जी मुवमेंट असते ना आतड्याची नॉर्मल, तर तीच त्यांची कमी होऊन जाते. आणि मग ते पुन्हा ते अन्न पचन ते आतमध्ये साठून राहत, कारण तो मल मग जाणार कसा पुढे? तो जाऊच शकत नाही ना. ती ढकलण्याची क्रिया होत असते हळूहळू पुढे. तर ही त्याची नॅचरल जी क्रिया आहे त्या आतड्यांची, तर ती व्यवस्थित राहिली पाहिजे. आणि म्हणून आपण म्हणतो ना की रेचक तुम्ही गरज असल्याशिवाय तुम्ही घेऊ नका. आणि कधी गरज पडली तरी सौम्य रेचक घ्यायचे. आणि म्हणून बऱ्याच वेळेला पूर्वी, म्हणजे मला आठवतं लहानपणी आमचे बाबा म्हणजे रोज किंवा महिन्यातून 2 महिन्यातून एकदा एरंडेल तेल सगळ्यांनी प्यायला पाहिजे. म्हणजे पोट साफ पाहिजे व्यवस्थित. आणि म्हणजे मग तुमची तब्येत पण तुमची चांगली राहते. पण ही सौम्य रेचक आणि अगदी कमी प्रमाणामध्ये तुम्ही घ्यायला पाहिजे. नाहीतर ह्या मुवमेंटला त्यांना म्हातारं झालं की हे प्रॉब्लेम जास्त यायला लागतात. अन्न भरभर पुढे ढकललं जातं. जुना मलावरोध बरा होतो, पोटात धरलेला गुब्बारा नाहीसा होतो, रक्ताची निर्मिती हिमोग्लोबिन मध्ये 3 ते 7% वाढ होते, पांढऱ्या रक्तपेशींमध्ये 40 ते 80% कार्यक्षमतेमध्ये वाढ होते, अॅनेमिक परिस्थितीमध्ये उपयुक्त, रोगप्रतिकारक शक्तीमध्ये वाढ होते, उत्सर्जन, यकृताचे कार्य सुधारते, शरीरातील अनावश्यक द्रव्ये व विषद्रव्ये काढण्याचे यकृताचे कार्य सुधारते, मूत्रपिंडाच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ होते, कमरेवर तुम्ही जर मालिश केली तर, म्हणजे कुठे आपली मूत्रपिंड बॅक साईडला इकडे असतात, त्यामुळे कमरेवरती तुम्ही मालिश केली तर विषद्रव्य सुलभतेने बाहेर फेकले जातात, त्वचेचा पोत बदलतो, वृक्षपणा कमी होतो, रंध्र उघडली जातात, त्यामुळे शरीरातील असलेली विषद्रव्य त्यातून सहजपणे बाहेर जातात. त्वचा तजेलदार होते, त्वचेतील होणाऱ्या उत्सर्जनाला 60% वाढ होते, घनमलाचे उत्सर्जन सुलभ होते, आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे आपल्याला शौचानंदाचा अनुभव प्राप्त होतो व उत्तम आरोग्याचा लाभ होतो. त्वचा मर्दन चिकित्सा त्वचेला सौंदर्य देते, तिचे पोत सुधारते, त्वचा चमकदार करते व तिचे आरोग्यही सुधारते. या चिकित्सेमुळे त्वचेची रंध्रे उघडली जातात, त्यामुळे शरीरात असलेली विषद्रव्ये त्यातून सहजपणे विनासायास बाहेर पडतात. शरीरात ज्या संस्थांचे कार्य बिघडले आहे, ज्या अवयवांना शक्ती प्रदान करायची आहे, ज्या व्याधींपासून मुक्ती प्राप्त करावयाची आहे, त्यांना कोणती पद्धत जास्तीत जास्त लागू पडते त्याला प्राधान्य दिले पाहिजे. आता इथे आपलं मर्दन चिकित्सा संपलेली आहे.